आज मी माझ्या घरी माझ्या मुलीसाठी पराठा बनवत आहे बटरचा. आणि तिला खूप दिवसांनी मन करत होतं पनीर खायचं. तर मी म्हटलं ही जास्त ग्रेव्ही मसाल्यावाले खात नाही, मग हिला कशा पद्धतीने बनवावं. तर मला आयडिया आली करून मी अशा पद्धतीने बनवलं आहे पनीर स्टिक. कॅप्सिकम आणि ऑनियनसोबत थोड्या भाज्या पण पोटात जातील आणि पनीर पण आणि हेल्दी पण. हे माझ्या मुलीचं रात्रीचं जेवण आहे, रात्रीचं डिनर आहे. बघू शकता पराठा छान ब्राऊन झाला आहे. आता मी पराठा झाला की प्लेटीत काढून घेणार आहे आणि पनीर स्टिक छान असे फ्राय करून घेणार आहे हलकंसं बटरमध्ये. बघू शकता पनीर स्टिक आता मी आपल्याला दाखवत आहे. ह्याला मी हलकंसं थोडीशी दही, काश्मीरी मिरची पावडर, चाट मसाला आणि चवीपुरते थोडंसं मीठ एवढंच घेतलं आहे मी. आणि छान फक्त पनीरला मॅरिनेट केलं होतं आणि नंतर कॅप्सिकम आणि ऑनियन असंच हलकंसं मीठ लावलं होतं, एकदम खूप हलकंसं. कारण की मी बटरमध्ये दोन्ही साईडला सॉटे करणार होते त्यांनी की बटरमध्ये थोडंसं मीठ असतं आपल्याला तर माहिती आहे. बघू शकता एका साईडला ब्राऊन झालं आहे, आता दुसऱ्या साईडला पण करून घेत आहे. छान असे रेडी झाले. आता मी माझ्या मुलीला सर्व करून प्लेटीत देत आहे पराठा पनीर स्टिक आणि सॉससोबत. तर बघूया तिला आवडतं काय. बनवताना तर उभीच होती बाजूला, मस्त मस्त करत होती मम्मी, पण तिच्या खाण्यावरूनच कळेल मला. छान म्हणते आहे, पण अजून बघूया खाते का अजून. ह्याचा रिझल्ट आपल्याला लास्टलाच माहीत पडेल तिची प्लेट बघून. तिला खूप आवडला. ती बोलत होती मम्मी उद्या पण बनव. मुलं खाणार तर बनवायला काय आहे. बघा ती मस्तच बनलं होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला माझा कमेंटमध्ये नक्की सांगा.